नमस्कार मंडळी, कामानिमित्त पुण्याला जायचं आज योग आला आणि मंचर आगाराहून नुकताच झालेला माननीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या हस्ते आणि पाठपुराव्याने आपल्याला मंचर आगाराला ज्या 5 बस नवीन भेटल्या त्याने जाण्याचा योग आला. आणि ही बस खूप स्वच्छ आणि खूप छानरित्या आहे. कुठल्याही प्रकारची रश नव्हती, नाहीतर ऑलमोस्ट खूप गर्दी मिळते. अक्षरशः पुण्यापर्यंत स्टँडिंग जावं लागतं, बट ह्या बसेस उपलब्ध झाल्यामुळे बसून जाण्याचा योग आला. परंतु एक गोष्टीची खंत, इथे पहा तुम्हाला दिसत आहे कचरा आहे, बॉटल्स आहेत. साहेबांनी आपल्याला एक पण संदेश त्या दिवशी दिला होता की सगळं पाहिजे तसं तुम्हाला मिळेल, परंतु तुमचा आगार, तुमचं बस स्टँड स्वच्छ ठेवा. तर मंडळी, आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो. आपण दमून भागून आल्यानंतर आपल्याला घरात आल्यानंतर प्रसन्न वाटतं. दिवसाची सुरुवातही आपल्याला छान करावीशी वाटते, परंतु आपण आपल्या आजूबाजूचा परिसर जसं अस्वच्छ ठेवला तर आपल्याला जी लक्ष्मी प्राप्त होणार आहे ती खरंच प्राप्त होणार नाही. आणि थोडीशी ह्या गोष्टीची मला खंत वाटते. सगळं तुम्हाला मिळत असून सुद्धा आपण असं वागतो. क्षुल्लक गोष्ट आहे. आपण खाल्लेल्या गोष्टी आपल्यासोबत बॅग असते आणि ते आपण हातात सुद्धा कॅरी करू शकत होतो. वेफर्सचे पुडे होते, बॉटल्स होत्या आणि बसमधून बाहेर पडल्यानंतर बाहेर डस्टबिन्स आहे, त्या डस्टबिनमध्ये सुद्धा आपण ठेवू शकतो. तर कृपया मंडळी, एकच संदेश आहे की ह्या गोष्टीची काळजी घ्या. पुण्यात पोहोचल्यानंतर बालगंधर्वला मी आले आणि बालगंधर्ववरून मला FC रोडला जायचं होतं. FC कॉलेजला थोडंसं काम होतं, तर तिथून वॉकिंग डिस्टन्स होता 10 to 15 मिनिट्स. बट लेट झाल्यामुळे मला असं वाटलं की 5 मिनिटासाठी आपण ऑटो करावी. तर ऑटोवाल्या काकांना विचारलं, तर काकांनी मला खूप लॉंग रूटने नेलं. इथे माणूस प्रत्येकजण खूपच स्वतःच्या संसारासाठी खूप कष्ट करत असतो. काकांचं वय खूप झालं होतं, परंतु काकांनी हा विचार केला नाही. काकांना आधीच सांगितलं, काका मला लेट झालेला आहे, कामासाठी आलेला आहे. तर काकांनी मला खूप लॉंग रूटने नेलं, म्हणजे अगदी डेक्कनवरून फिरून FC रोडला नेलं. समोरच चालतचा रस्ता आहे, ॲक्च्युली वन वे पण आहे, त्याच्यामुळे सुद्धा असू शकतं. पण तरी पण एक माझ्या सर्व पुण्यातल्या रिक्षा चालकांना एकच विनंती आहे, कुणीही नवीन माणूस असेल तर त्याला कृपा करून अशी फसवणूक त्यांची करू नका. काकांना मी तिथे काही बोलली नाही, बिकॉज त्यांचं वय झालं होतं आणि त्या पोटापाण्यासाठी काहीतरी करत आहेत आणि उगाचच प्रेशर दिलं तर मग माणसं थोडंसं हे चुकीचं वाटलं मला, एक माझे संस्कार असल्यामुळे. त्यामुळे मंडळी, माझ्यासारखं कोणी 10 ते 12 वर्षानंतर मी पुण्यात गेली होती आणि असं जर नवीन कुणी आलं असेल आणि बऱ्याचशा गोष्टी चेंजेस झाल्यात आणि माहीत नसेल तर कृपा करून बेटर वे की आपला गुगल मॅप चालू करा. आणि जर आलात कोणी इथे तर बालगंधर FC ला जायचं आहे तर बालगंधर्वला उतरून सरळ स्ट्रेट रोडनी सिग्नलपासून सरळ तुकाराम महाराज मंदिर चौकामध्ये तुम्ही जाऊ शकता आणि तिथेच तुम्हाला FC कॉलेजचं गेट नंबर 1-2 होतं. तर मंडळी, आजचा ब्लॉग याच्यासाठीच होता. ह्या 2 टिप्स होत्या तुमच्यासाठी की एक बसचा प्रवास आणि हा प्रवासामधल्या मला आलेले 2 अनुभव, आणि तेच फक्त तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर मंडळी, तुमचा दिवस सुखमयी आनंदमयी जाओ आणि ह्या उन्हात पडणाऱ्या ह्या पावसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.